नवीन वाहन खरेदी केल्यानंतर त्याची पूजा कशी करावी याविषयी या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। प्राचीन परंपरेनुसार नवीन वाहन खरेदी केल्यानंतर त्याची पूजा अवश्य केली जाते। मान्यतेनुसार वाहन आपल्या भाग्याशी थेट जोडलेले असते। वाहन खरेदी केल्यानंतर अनेक लोकांचे नशीब उजळते, व्यापारात लाभ होऊ लागतो। एखाद्या व्यक्तीसाठी गाडी शुभ नसल्यास धनहानी होऊ शकते। नवीन वाहनाची व्यवस्थित पूजा केल्यास अशुभ प्रभावापासून दूर राहणे शक्य आहे। जाणून घ्या गाडीची पूजा करण्याच्या 10 सोप्या पद्धती। 1. पूजेसाठी आवश्यक सामग्री: नारळ, कापूर, फुलांचा हार, फुलं, पाण्याचा कळश, गूळ किंवा मिठाई, कलावा म्हणजे लाल धागा, कुंकू, तूप, दिवा, दुर्वा, आंब्याची पाने। 2. एखाद्या शुभ दिवशी किंवा मुहूर्तावर वाहन खरेदी करून घरी घेऊन यावे आणि पूजा करावी। पूजेमध्ये सर्वात पहिले कलशामध्ये पाणी भरून दुर्वा किंवा आंब्याच्या पानांनी वाहनावर 3 वेळेस पाणी शिंपडावे। यामुळे वाहनाची शुद्धी होते आणि वाईट दृष्टीचा प्रभाव नष्ट होतो। 3. कुंकवामध्ये तूप मिसळून वाहनावर स्वस्तिक काढावे। स्वस्तिक शुभ फलदायक असून हे ऊर्जेचे प्रतीक आहे। याच्या शुभ प्रभावाने प्रवासात येणारी नकारात्मकता नष्ट होते। 4. वाहनाला फुलं अर्पण करून फुलांचा हार घालावा। 5. गाडीवर कलावा म्हणजे लाल दोरा बांधावा, याला रक्षासूत्र म्हणतात। हा दोरा वाहनाचे रक्षण करतो। 6. कर्पूर आणि दिवा लावून गाडीची आरती करावी। 7. आरती केल्यानंतर कलशाने गाडीच्या दोन्ही बाजूला पाणी शिंपडावे। 8. मिठाईचा नैवेद्य दाखवून गाईला ही मिठाई खाऊ घालावी। 9. एक नारळ घेऊन गाडीवरून 7 वेळेस उतरवून घ्यावे, त्यानंतर गाडीच्या चाकाखाली ठेवून फोडावे। 10. शक्य असल्यास नवीन वाहन घेऊन पूजा झाल्यानंतर सर्वात पहिले मंदिरात घेऊन जावे। यासारखे अनेक व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।